आज रात्री आहे ना इतका पाऊस झाला का नाही, मोकार बेदम आम्हाला श्रीवर्धन तालुक्यात पाऊस झाला. तुम्हाला झाला का नाही तेवढं कमेंटमध्ये सांगा. आणि सकाळीच पडत पावसाने हजेरी लावली 9-10 वाजता. आता म्हणलं आपल्याला घरी काही जाऊन देत नाही आणि गाईची दार काढायची होते आपल्याला, कारण पप्पा गेले होते सोलापूरला ना, आपल्याला काय दार काढता येत नाही. मग दादूभाई संकेतभाई आपल्या मदतीसाठी आले होते. मग काय दार काढायचं चालू केलं हळूहळू. आपल्याला तर काय जुळना म्हणलं. संकेत भाऊला म्हणलं तुम्ही बसता का, संकेत भाऊला म्हणलं बसा 2 मिनटं. त्यांनी पण रप्पा दार काढली बरं का. एक गाय आणि त्याला 3 दाराला माणसं लय डेंजर आहे गाड्यांना. मग सगळं एक पारले चाला 90 पाजली म्हणलं एवढं. आणि हे गडी तरी लाज होता, कोण होता काय माहिती, कमेंटमध्ये सांगा. चेअरमन साहेब पण आले होते बरं का दूध घालण्यासाठी. चेअरमन साहेबाला म्हणलं दूध आला ना एकदम व्यवस्थित रेट द्या. आणि आमच्या भाऊकीचं पण पेट्रोल संपलं. भाऊकी म्हणलं उचक पेट्रोल द्या का. अहो म्हणलं तुमच्यासाठी काही पण. तुम्ही पण नसलं आपल्या चॅनलला केलं सबस्क्राईब आणि इंस्टाला नसलं केलं फॉलो, तेवढं फॉलो करून घ्या. भाऊकी आपले सबस्क्राईबर असतो त्यांना फ्रीमध्ये पेट्रोल दिलं. तुम्ही पण आपल्या सबस्क्राईबला 1-1 लिटरची ना बाटली डायरेक्ट ना एकदम फ्रीमध्ये देऊन टाकणार. आणि आज आहे ना आमच्या मामाच्या घरी होते पित्रन. मग आपल्याला जायचं जेवायला. काका पण आले होते बरं का. आणि इकडे सगळेजण ना जेवायला बसले होते. आणि मोकार पंचपाक कोण होता आता म्हणून नरड्यालेपर्यंत खायचं फुकटत असलं की आपलं असंच असतं बरं का. पुरणपोळी स्वयंपाक होता, भात आमटी होती, कढी पण होती बरं का. जेवलो आणि नंतर मग ना दादूभाई म्हणला पान खायचं. अरे म्हणलं पान आपण बनवतो म्हणलं. डायरेक्ट कात घेतलं, डायरेक्ट एक चुन्याची पुडी टाकली. आता गडी डायरेक्ट खाल्लं की ना बिंगून पडला पाहिजे एकदम जोरात. कालच्या पावसाने ना रस्त्यांची पण चांगलीच ना वाट लावून टाकली. आणि त्यात तुमचा भाऊ असला हेवी ड्रायव्हर आहे. थोडक्यात पडता वाचलो, पण पडलो तरी काय अडचण नाही, लागत नसतं लय. आणि हे आमचं गुलाबरावचं वावर आहे बरं का. त्यातून आपण गाय घेऊन चाललोय बोंबलत. म्हणलं गायांना ना थोडासा वातावरण पण क्लिअर झालं, चरायला सोडावा. आणि असं भारी वातावरण इथंच बसा वाटायचं. पण म्हणलं पावसा पाण्याचे कामधंदे बघू. मग इकडे गँग पण थोडे गप्पा मारल्या. आणि इकडे रत्नशील भाई आले होते न्यायला आपल्या संकेत भाईला. चालेल बारामतीला. इकडे आपलं नावकरी 100च्या स्पिंडी चालतात ट्रॅक्टर घेऊन. त्याला म्हणलं कुठं चाललं, ते म्हणलं गायांचं खायला घेऊन आलो. आयला तेव्हा येऊस तर आपण तर काहीच नाही, फक्त रीलच बघत बसलो. त्याचं खायला झालं सगळंच झालं. आपण पण मग आपली गाय ना त्याच्या वावरात बांधली, ते घेऊन आलो मस्तपैकी. त्यांना म्हणलं उलचक पाणी बिनी प्या चाक नाही मिठापुरतं. आपण घरी गेलो काय पाणी दाखवणार नाही म्हणलं, आपल्याला काटाळा आधी. डीपीमध्ये थोडासा झाला होता प्रॉब्लेम. मग नितू भाऊ म्हणले चल माझ्या बरोबर. म्हणलं चला तुम्हाला राखा नेतो म्हणलं मी. आमची डीपी पण अशी का नाही, काय जळाली तरी ना वस्ती काय जवळ येत नाही, हेतून दूर येतोय बरं का. आयला म्हणलं उकडते का काय माहिती. आणि इकडे थोडासा प्रॉब्लेम झाला, वरती शॉर्ट सर्किट चालू आहे. आपल्याला पण तेवढं कंटेंट पाहिजे, तेवढं वायरमन साहेबांना विनंती, तेवढं आमच्या डीपीत ना बघा बरं का. संध्याकाळी मग चकण्या मिठापुरतं गावात आलो. तेवढं तुम्ही लाईक आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.